नागपुरामध्ये परिणय फुके यांनी ओबीसींच्या साखळी उपोषणाला भेट दिली आहे। जीआरमुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान होणार नाही असं फुकेंनी म्हटलंय। साखळी उपोषण सोडवण्यासाठी सरकारसोबत चर्चा करणार असल्याचं सुद्धा फुके यांनी म्हटलेलं आहे। ओबीसी नेते आणि भाजप आमदार परिणय फुके, दादा काय सांगाल, सरकारने नवीन जीआर काढलेला आहे, एकीकडे जरांगेंचं आंदोलनही त्यामुळे त्यांनी मागे घेतलेलं आहे, मात्र ओबीसी आंदोलन अजूनही सुरू आहे। उपोषण तुम्ही इथे बघा, काल संध्याकाळी या प्रकारचा एक जीआर निघाला, त्यात मराठा समाजाला न्याय देण्याचं काम, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं, त्यांना समाधान करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। पण त्या जीआरचा अभ्यास आम्ही आता चालू होता। मी स्वतः तो 5 वेळा वाचलेला आहे जीआर, अनेक वकिलांसोबत त्याच्यावर चर्चा केली, अनेक अधिकाऱ्यांसोबत त्या संदर्भात चर्चा केली आज, आणि मला त्यात कुठेही ओबीसी समाजावर त्या जीआरमुळे कोणताही अन्याय होणार किंवा ओबीसी आरक्षणामध्ये कुठे गदा येणार असं कुठेही वाटत नाही आहे। आणि त्या संदर्भातली चर्चा मी माननीय डॉक्टर बबनराव तावडे सरांसोबत करण्याकरता इथे आलेलो आहे। विविध संघटना आहेत, ओबीसींच्या विविध नेते असतील, वेगवेगळी मतांतर आहेत या जीआरला घेऊन। कोणी म्हणते की मागच्या दराने ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न असेल, किंवा तुम्हाला काय वाटतं? बघा, या जीआरमध्ये जिल्हाही कायद्यान्यायाने किंवा राज्य शासन कसं काम करते किंवा सगळे जीआर कसे हे असतात, तर या जीआरमध्ये स्पेसिफिक काय लिहिलेलं आहे की तुमच्याकडे, तुमच्या वडिलांकडे, तुमच्या आजोबांकडे, तुमच्या पंजोबांकडे किंवा खापर पंजोबाकडे जातीच्या प्रमाणपत्रामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी असं जर नोंद असली तर तुम्हाला ओबीसी आरक्षण देण्यात येणार। त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे। आणि तुम्ही खरंच कुणबी आहे की नाही आहे किंवा तुम्ही ओबीसीमध्ये येता की नाही, याचं एक कमिटी बसवली आहे, ते पडताळ करतीलच। पण मला असं वाटत नाही याच्यामध्ये कुठेही ओबीसी मध्ये वाटेकरी वाढतील। मला असं वाटतं आणि मी निश्चितच आज माझी तायवाडे सरांसोबत चर्चा झाली, कालपासून सातत्याने फोनवर आमची चर्चा सुरू आहे। कुठेही या जीआरमध्ये काही चूक नाही, कुठेही ओबीसी समाजाला कुठे नुकसान होणार नाही। आणि मला असं वाटतं की आता हे आंदोलन स्थगित झालं पाहिजे, मी त्यांना विनंती करणार। कॅमेरामन मंगेश हस्तकचा जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।